फक्त तुम्ही पंजाबचा करताय. कोण पंजाब? बघा, राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात काही किंमत नाही. मोरारजी देसाई नंतर गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना करण्याची इच्छा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र एकाच वेळेला, गुजराती आणि पण त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे असं मला वाटत नाही. मोरारजी देसाई नंतर राज ठाकरेच. महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात नक्की काय आहे, आमच्या मनात शंका कायम राहिली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा प्रचार करतात. उद्धव ठाकरे यांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. शरद पवार साहेबांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, हे लक्षात घ्या. हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते अगदी ज्या संघर्षात उतरलेले आहेत या महाराष्ट्रात, तो स्वतःच्या स्वार्थासाठी संघर्ष नसून ज्या पद्धतीनं गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट चालवली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातले दोन पक्ष फोडले आणि हे महाशय जे आहेत हे त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली, आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली. ते दुर्दैव आहे. मला ते खूप महान नेते आहेत, मला त्यांच्याविषयी काय फार बोलायचं नाही. पण मी इतकं सांगेन, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडंसं भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच, पण महाराष्ट्रावर दल्ला मारणाऱ्या, हल्ला करणाऱ्या गुजरातच्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांविरुद्ध त्यांची लढाई सुरू आहे, ते आणि शरद पवार.